नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या सुपर 30 बातम्या। आता सुईशिवाय इंजेक्शन देण्याची प्रणाली नागपुरात सुरू झाली असून यामुळे उपचार अधिक सुलभ, वेदनारहित आणि सुरक्षित बनणार आहेत। सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांच्या पुढाकाराने हे सुईमुक्त इंजेक्शन नागपुरात दाखल झाले आहे। डॉक्टर अविनाश गावंडे यांनी या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे। महायुती सरकारच्या अवघ्या 150 दिवसात राज्याची सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती बिघडली आहे। वाहतूक कोंडी, गुन्हेगारी, कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील अत्याचारांच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत असून देश पातळीवर राज्याची प्रतिमा गेल्या 150 वर्षातही एवढी ढागाळली नव्हती, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे। पुण्यातील खराडी भागातील एका गेस्ट हाऊस मध्ये पोलिसांनी धाड टाकून रेव पार्टी उधळली। यात 5 जणांना ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये विधान परिषदेचे आमदार आणि शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेण्यात आलाय। अशात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे। शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास 20 मिनिटांपेक्षा जास्त चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे। त्यामुळे आता येत्या काळात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे। राज्यात मुख्यमंत्री बाल आशीर्वाद नवी योजना राबवण्यात येत असल्याचे संदेश समाज माध्यमातून समोर आले आहेत। त्यामध्ये मुख्यमंत्री बाल आशीर्वाद नावे योजना असून 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकांचे वय 18 वर्षेपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील 2 मुलास बाल सेवा योजना अंतर्गत दरमहा 4000 रुपये मिळणार आहेत व याचे अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत अशी चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे। प्रत्यक्षात या नावाची कुठलीही योजना नाही। या नावाने कोणतीही योजना अस्तित्वातच नसून ही अफवा असल्याचे राज्य प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले। अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे। त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती। यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 24.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या सुरू असलेल्या 10 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयेंद्र परुडेकर यांनी तीव्र टीका केली आहे। ज्यांनी 3 वेळा आमदारकी भूषवली आहे त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि फर प्रक्रिया उद्योगाच्या विकासासाठी परदेशात जाण्याची गरजच काय असा सवाल त्यांनी केलाय। केसरकर हे रत्नसिंधू योजनेअंतर्गत सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशियाचा दौरा करत असून कोकणच्या विकासाच्या दृष्टीने काय करता येईल याचा अभ्यास करत असल्याचे सांगण्यात आले आहे। राज्यातील अधिकांश जिल्ह्यांमध्ये गेल्या 4 दिवसांपासून पाऊस कोसळत आहे। अनेक भागांमध्ये रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आलाय। आज रविवारी देखील अधिकांश भागात मुसळधारेचा अंदाज असून सोमवारपासून काही भागात पावसाचा जोर काही ठिकाणी कमी होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि सिंधुदुर्ग विकला जात आहे या आरोपावरून शिवसेनेतच अंतर्गत वाद निर्माण झालाय। माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वेंगुर्ले येथे शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत येण्यावर जोरदार निशाणा साधत आम्ही बाहेरचे म्हणून हिनवाऱ्यांना मुंबईतील दलालांचा म्होरका पाठबळ देत आहे असा गंभीर आरोप केलाय। थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि सध्या पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेल्या लोणावळ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। शुक्रवारी रात्री 9 वाजता रस्त्याने घरी निघालेल्या एका तरुणीला 3 अज्ञात नराधामांनी त्यांच्या कारमध्ये ओढून बसवले आणि कार लोणावळ्याच्या तुंगारली गावच्या हद्दीतील एका निर्जन स्थळी नेऊन 3ही नराधामांनी तरुणीवर शनिवारी पहाटेपर्यंत बलात्कार केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी 3 अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एका संशयिताला ताब्यात घेतला आहे।
महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चमूने लूम अलर्ट यंत्रणा तयार केली आहे। LED लाईटचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या यंत्रणेचा आधारे वाहन चालकांच्या संमोहनामुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांना आळा घालता येईल असा दावा या संशोधकांनी केलाय। घराला करंट लावल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही धक्कादायक घटना आर्णी तालुक्यातील अंजिना नाईक येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून राजकीय द्वेषातून हा घातपात घडवून आणल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलाय। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घाटंजी पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। मुळशी तालुक्यातील मुळशी धरणाजवळील गोनवडी येथे शनिवारी सकाळी एका अज्ञात तरुणाचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह रस्त्याकडेला झाडीत टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। पोड पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करत आरोपीला अटक केली आहे। अटक केलेला आरोपी हा मयतचा सख्खा भाऊच असल्याचे समोर आले, ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी मंत्रिपद न मिळाल्याने पुन्हा एकदा जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे। सोळंके 5 टर्म पासून आमदार आहेत, मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांना सातत्याने डावलले जात आहे। त्यांच्या मागून आलेले धनंजय मुंडे मंत्री झाले, मात्र सोळंके यांच्या गळ्यात काही वर्षांपासून मंत्रिपदाची माळ पडलेली आहे। आता त्यांनी मराठा समाजाचा असल्यामुळे मंत्रिपद मिळत नसल्याची भावना व्यक्त केली। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस मराठा समाजाचा वापर केल्याचा आरोप केलाय। कामहिनी घाटात बेवारस मृतदेह आढळल्यानंतर खुनाचा उलगडा झालाय। मृत व्यक्तीच्या सख्ख्या थोरल्या भावाला वारजे मानवाडी पोलिसांनी अटक केली। मद्य आणि गांजाचे व्यसन सोडविण्यावरून झालेल्या भांडणातून त्याने लहान भावाची निर्गुण हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे। हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झालाय। मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर रविवारी सकाळी ही चेंगराचेंगरीची घटना घडली। या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। या दरम्यान गढवाल डिव्हिजनचे आयुक्त विनय शंकर पांडे या घटनेबद्दल माहिती दिली आहे। तसेच ते सध्या मंदिराकडे जात असल्याचे सांगितले। 3000 कोटी रुपयांच्या बँकेच्या कर्जाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण आणि कोट्यवधी रुपयांच्या वित्तीय अनियमिततांचे आरोप याची चौकशी करण्यासाठी ईडीने 24 जुलै अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपन्यांविरोधात छाप्याची कारवाई सुरू केली। आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही शोध कारवाई सुरू करण्यात आली असून मुंबईतील 35 पेक्षा जास्त ठिकाणी शोध घेतला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले। दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनामध्ये शनिवारी संसद रत्न पुरस्कारांचे वितरण झाले। या पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये भाजपचे वादग्रस्त खासदार निशिकांत दुबे यांचाही समावेश होता, पण शनिवारी सदनातील या कार्यक्रमाला दुबेंनी दांडी मारली। मराठीच्या मुद्द्यावरून दुबेंना लोकसभेच्या लॉबीत जाब विचारणाऱ्या काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी सन्मानपूर्वक हा पुरस्कार स्वीकारलाय। हरियाणातील गुरुग्राम हे शहर गेल्या काही दिवसांपासून येथील ढासळलेल्या नागरी सुविधांच्या खराब स्थितीमुळे चर्चेत आले आहे। शहरातील अस्वच्छता आणि गैरव्यवस्थापनावर टीका होत असताना आता उद्योजक आणि स्तंभलेखक सुहेल सेठ यांनी देखील गुरुग्रामच्या नागरी प्रशासन व्यवस्थेवर आणि पायाभूत सुविधांच्या अपुरेपणावर टीका केली आहे। नवी दिल्लीपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर असूनही हे शहर कशा प्रकारे प्रशासकीय अपयशाचे धक्कादायक उदाहरण बनले आहे यावर देखील त्यांनी भाष्य केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील लोकप्रिय नेते असल्याचे नव्याने प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे। जगात त्यांची लोकप्रियता वाढल्याचा दावा करण्यात येत आहे। त्यातच आता भाजपच्या बड्या नेत्यांनी मोदींची तुलना थेट देवाशी केली आहे। पीएम नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे 11वे अवतार असल्याचे वक्तव्य भाजप नेते राज पुरोहित यांनी केले आहे। हिंदू परंपरेनुसार भगवान विष्णूचा 10वा अवतार अजूनही व्हायचा आहे। कल्की हा भगवान विष्णूंचा 10वा अवतार असेल अशी मान्यता आहे। अमेरिकेतील डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाला लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने उड्डाण रद्द करावे लागल्याची घटना समोर आली आहे। अमेरिकन एअरलाइन्स AA3023 या विमानातील प्रवाशांना विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच विमानातून बाहेर काढावे लागले। ही घटना शनिवारी घडली। विमानातील लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने या विमानाला आग लागली, ज्यामुळे विमानातील प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने खाली उतरवण्यात आले।
थायलंड कंबोडिया नियंत्रण रेषेवर गेल्या 3 दिवसांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे। या धूमचक्रीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उडी घेतली आहे। त्यांनी दोन्ही देशांना धमकी दिली आहे। दोन्ही देशांच्या नेत्यांनी लवकर युद्धबंदीची घोषणा करायचे आवाहन त्यांनी केले आहे। भारत-पाक संघर्षादरम्यानचे त्यांना या युद्धाचे क्रेडिट लाटायचे असल्याचा आरोप करण्यात येत आहे। दोन्ही देशांच्या या संघर्षात आतापर्यंत 30हून अधिक नागरिकांचा जीव गेलाय, तर 1.3 लाख लोक बेघर झाले आहे। अमेरिकेतील मिशिगन मधील ट्रॅव्हल्स सिटीतील एका वॉलमार्ट स्टोअरमध्ये किमान 11 जणांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। या हल्ल्यात जखमींपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे, तर मिशिगन स्टेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। अमेरिकेची अंतराळ संस्था नासामधून 3870 कर्मचारी स्वच्छेने राजीनामा देणार आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा कार्यक्रम सुरू केलाय। नासा कर्मचाऱ्यांची संख्या कमी करू इच्छित आहे, यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याऐवजी स्वतःहून राजीनामा देण्यास सांगितले आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थायलंड आणि कंबोडियामध्ये सुरू असलेल्या युद्धावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांशी फोनवर चर्चा केली। ते म्हणाले की या युद्धात अनेक लोक आपले प्राण गमावत आहेत, जे थांबवायला हवे। हे युद्ध मला भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाची आठवण करून देते, ज्यास यशस्वीरित्या थांबवले होते। 3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आता सीईटीद्वारे अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॅप फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे। अभियांत्रिकी सोबत MBA आणि विधी 5 वर्षे या 2 अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे। अभियांत्रिकी आणि MBA या अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीसाठीची निवड यादी 31 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे। विधी 5 वर्षे अभ्यासक्रमाची यादी 6 ऑगस्ट रोजी जाहीर होईल। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 27 जुलै 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 98,290 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 90,099 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,13,410 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,134 रुपये आहे। भारतीय रेल्वेने मंगळवारी रेल्वन सुपर ॲप लॉन्च केले आहे। रेल्वे प्रवाशांच्या सर्व समस्या एकाच प्लॅटफॉर्मवर सोडविण्यासाठी हे सुपर ॲप सुरू करण्यात आले आहे। या ॲपमध्ये रेल्वे तिकीट बुकिंग, रिझर्वेशन, PNR स्टेटस आणि ट्रेन स्टेटस आदी गोष्टींची सुविधा मिळणार आहे। एकाच इंटरफेसमध्ये अनेक सेवांची नोंदणी करून सुविधा वाढविणे हा या ॲपचा उद्देश आहे। छावा चित्रपटातील अभिनेता विनीत कुमार सिंग आणि त्यांची पत्नी रुचिरा सिंग यांनी गोड बातमी दिली। त्यांच्या घरी बाळाचे आगमन झाले असून जोडप्याने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे। त्यांनी खूपच गोंडस पोस्ट शेअर करत मुलाचा जन्म झाल्याचे सर्वांना सांगितले। विनीत कुमार सिंहने साकारलेल्या छावा सिनेमातील कवी कलश या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते। सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना पंतच्या पायाला दुखापत झाली। क्रिस वोक्सचा चेंडू थेट त्याच्या पायाला लागला आणि त्यानंतर तो बाहेर गेला। पत्रकार परिषदेत पंत बद्दल कोटक म्हणाले, मला वाटतो तो उद्या फलंदाजीला येईल। पंत फलंदाजी करत असताना किती आरामदायी असेल हे पाहणे बाकी आहे। खऱ्या अर्थाने भारताला पंतची गरज आहे। पंत विकेटवर राहून तसेच आक्रमक फलंदाजी करून विरोधी संघाचा ताण दुप्पट करतो। जरी पंत या परिस्थितीत दिसत नाही, परंतु तो फलंदाजीला आला तरी तो भारतासाठी दिलासा देणारा असेल। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।